एका बाईचा आईच्या दिशेने होणारा प्रवास हा काही सोपा नसतो. सुरुवातीला तर शारीरिक ज्या काही बदल होत असतात, ते बदल स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट असते, चॅलेंजेबल असतं. त्याच्यानंतर बाळ जन्माला आल्यावर त्या बाळाचं नाव घालणं, अंघोळ, पाणी, खाणं, पिणं या सगळ्या गोष्टी त्याच्या पार पाडणं. आणि 7-8 वर्ष झाली की मुलं हळूहळू आपल्यापासून थोडी थोडी लांब होतात. म्हणजे त्यांची कामं ती स्वतः करतात, ती इंडिपेंडंट व्हायला लागतात आणि आपण मात्र एकटे पडत जातो. पण म्हणजे मी एकदा असं ऐकलं की बाईची नाळ ही 2 वेळा तुटते. पहिल्यांदा तर जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा बाळ मोठं होतं आणि आपले पंख पसरवून या मोकळ्या आकाशामध्ये झेप घेतं तेव्हा. पण ह्या निसर्गतः होणाऱ्या गोष्टी आहेत, याच्यावरती आपण स्वतः काहीच कंट्रोल करू शकत नाही. म्हणून स्वतःला अशा गोष्टीत गुंतवणं की ज्याच्यामुळे आपले पंख आहेत त्या पंखांनी पुढे उडत जाणं, ही एक भावना आपल्या मनामध्ये नेहमीच असायला पाहिजे. आणि हीच खरी जीवनाचा आधार होते. मुलांमध्ये लहान असताना आपण इतके गुंततो की आपल्याला वाटतं ह्यांच्या पलीकडे आपलं दुसरं कोणतं विश्वच नाही आहे. पण ज्या वेळेला ही पाखरं घरट्याच्या बाहेर उडून जातात त्यावेळेला लक्षात येतं, अरे आत्ता मी खूप एकटी पडलेली आहे. म्हणून एकटीच्या या प्रवासामध्ये सोबत आपला एखादा छंद, एखादी आवड जोपासली तर ती तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल, आनंद देईल, सुख शांती देईल. तुम्हाला काय वाटतं?